नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीपमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. राज्यसेवा प्रिलिम्स आणि यूपीएससी प्रिलिम्स दोन्ही सुद्धा येऊ घातले मे महिन्यामध्ये. तर मी आज राज्यसेवा प्रिलिम्स बद्दल, एमपीएससी प्रिलिम्स बद्दल बोलतोय. यूपीएससी प्री बद्दल उद्या किंवा परवा सांगतो. बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती, खूप सगळे विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. सर मी खूप सगळे अटेम्प्ट दिलेत पण प्री निघत नाहीये. सर मी सध्या खूप अभ्यास करतोय पण मला कळत नाहीये माझं काय चुकतंय, काय बरोबर होतंय. किंवा सर मी हे पुस्तक 4 वेळा वाचलं, ते 4 वेळा वाचलं, या क्लासच्या एवढ्या टेस्ट सीरीज सोडवल्या, तुमच्या ज्ञानदीपच्या 100 टेस्ट सीरीज सोडवल्या. हे सगळं होतंय. मग सर मला स्वतःला ट्रॅक करता येत नाही. मग तुम्ही माझी मेंटॉरिंग घ्याल का? ऑब्व्हियस आहे. मी तुम्हाला सांगू ना, मी कसा असतो, मी म्हणजे जनरल कोचिंग क्लास त्यात मी सुद्धा आलो. मी कसा असतो, तुम्ही माझ्याकडे इन्क्वायरीला आला आणि जर समजा तुम्ही मला म्हणलात, की "सर असं-असं मला मदत कराल का?" मग मी मार्केट बघतो. मग मी तुम्हाला गोड बोलतो, ॲडमिशन घेईपर्यंत सगळं छान-छान बोलतो. बरोबर आहे. आणि एकदा ॲडमिशन झालं, की मी एवढा बिझी असतो, की मला वेळ देता येत नाही. किंवा खूप काय असतं, की जर समजा तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीवर टीका केली, या असा मग मला आणखीन चेव येतो. मग मी तुम्हाला जास्त मदत करतो, कारण तुम्ही त्याच्यावर टीका केली आहे. पण यात महत्वाचं काय, की ना माझा फायदा ना माझं नुकसान, पण तुमचं मात्र मोठं नुकसान आहे. तुमचं सगळ्यात मोठं नुकसान काय, की तुम्ही स्वतः डिसिसिव्ह होऊ शकत नाही. काय वाचायचंय, कसं वाचायचंय, केव्हा वाचायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय, या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटीच आपल्या मुलांना येत नाही. आणि सगळ्यात मोठं नुकसान काय होतं माहिती आहे का? जे विद्यार्थी कोचिंग क्लास लावू शकत नाहीत, जी लोकं पुण्यात येऊ शकत नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना ही अडचण आहे, की यांना प्रिपरेशन करायला सगळं झालंय, डेडिकेशन आहे, ऑनेस्टी आहे, पण तरी सुद्धा रिझल्ट येत नाही आणि अडचणींचा डोंगर वाढत चाललाय. त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्टिक्युलर लेक्चर आहे. यामध्ये कुणाचीही मदत न घेता, माझ्यासारख्या महेश शिंदेसारख्या कुणाचीही मदत न घेता, तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी प्लॅन कसा करू शकता, स्वतःच्या प्रिपरेशनला कसं ट्रॅक करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या पर्टिक्युलर दिवशी, त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये स्वतःचं प्रिपरेशन कसं चेंज करू शकता, याबद्दलचा हा टेक्निकल स्टडी प्लॅन आहे. त्याच्याबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जे तुम्हाला नाव दिसतंय, प्रिलिम्स सेल्फ एनालिसिस शीट. तर बेसिकली लक्षात घ्या, ही आम्ही एक प्रिलिमसाठीची एक तुम्ही स्वतःच्या अभ्यासाला ट्रॅक करू शकणारी एक एनालिसिस शीट बनवलेली आहे. ही पर्टिक्युलर एनालिसिस शीटची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. याबद्दल मी तुम्हाला सांगतो बघा, ही सेल्फ एनालिसिस शीट आहे, जी तुम्हाला अत्यंत माफक किमतीमध्ये अगोदर मी तुम्हाला सांगू ना, अगोदर मी या सगळ्या गोष्टी मोफतमध्ये द्यायचो, फ्रीमध्ये असायचं. सरळ सांगितलं की या सगळ्या गोष्टी मला ज्ञानदीपच्या टेलिग्राम चॅनलला मिळतील. तुम्ही त्या ठिकाणावरनं घ्या. मग सर ते कुठं मिळेल, कसं शोधायचं, कुठून झेरॉक्स काढायचे, एवढे फोन यायला लागले, की आमची लोकं वैतागून गेली, की ते म्हणले, की त्या टेलिग्राम चॅनलला टाकून लोकांना शोधून वैताग करून घेण्यापेक्षा आपण काय करूया, नॉमिनल फीस टाकूया. आणि मार्केटला पण सेम आहे, की जर गोष्टी फुकट दिल्याची किंमत कळत नाही. तर लक्षात घ्या, ही सेल्फ एनालिसिस शीटची जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल, जे आता मी शिकवणार आहे, तर ही पीडीएफसाठी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल. जे प्ले स्टोअरला आहे. प्ले स्टोअरला ज्ञानदीपचे खूप सगळे ॲप आहेत. त्यापैकी ज्ञानदीप अकॅडमी पुणे नावाचं एक ॲप आहे. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये एमपीएससी प्री स्टडी प्लॅन नावाचा एक पर्टिक्युलर कोर्स आम्ही क्रिएट केलेला आहे. याची किंमत आहे फक्त ₹49. लक्षात घ्या किती रुपये किंमत आहे? फक्त ₹49 ही याची किंमत आहे. याचा फायदा तुम्हाला हा होईल, की ह्या पीडीएफ डाउनलोड केली, याची प्रिंट करू शकता, स्वतःच्या स्टडीला ट्रॅक करू शकता आणि याबाबत जर तुम्हाला काही अडचण आली, तर मी तुम्हाला एक नंबर शेअर करतो. 90 11 66 10 20 या नंबरला कॉल करा. हे तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड होत नसेल, तर तुम्हाला मदत करतील. ही पीडीएफ डाउनलोड करा. तुम्हाला फायदा होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्यात तुमचा अभ्यास ट्रॅक करता यायला हे महत्वाचं आहे. तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया, की आपण काय सध्या स्टडी करतोय, काय पाहायचं आहे. या ठिकाणावरून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. बघा आता महत्वाचा मुद्दा. यात नेमकं काय दिलेलं आहे? त्याच्या अगोदर या आपल्या 2 बॅचेस आहेत. या बॅचबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल कधीतरी, हे महत्वाचं नाहीये. बघा, यामध्ये काय केलेलं आहे, नॉर्मली तुम्ही काय करता, तुम्ही टेस्ट सीरीज सोडवता आणि कोणत्याही कोचिंग क्लासच्या जवळपास 15 ते 16 टेस्ट असतात. तर आम्ही काय केलंय, प्रत्येक टेस्टसाठी एक बॉक्स दिलेला आहे. प्रत्येक टेस्टसाठी एक बॉक्स दिलाय. बघा, खूपदा काय होतं माहितीये का, अ, विद्यार्थ्यांना तयारी करताना आयडिया सांगणारे, ट्रिक सांगणारे, लॉजिक सांगणारे, तुम्ही हा प्रश्न एलिमिनेशन कसं करा, सगळ्या मेथड सांगणारे खूप सगळे लोक आहेत. मी सुद्धा सांगायचो.
पण नंतर मला हे रिअलाइज झालं, की जेव्हा आपण या प्रकारचं प्रिपरेशन करताना कॉम्पिटिशन एवढं तगडं आहे, की ते लॉजिक, ट्रिक, आयडिया, मेथड यामध्ये जर आपण अडकून पडलो ना, तर आपण कुठेतरी काठावरती, बाउंडरीवरती पास होतो. म्हणजे तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, ऑनेस्टली अभ्यास करावा लागेल, प्रिपरेशन चांगलं करावं लागेल, सगळं वाचावं लागेल, रिवाईज करावं लागेल, टेस्ट सिरीज सोडवावी लागेल. जेव्हा हा सगळा अभ्यास तुम्ही कराल, हा सगळा अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला हे लॉजिक, हे ट्रिक, ही आयडिया, हे गेसवर्क, हे इंट्युशन, आयोग काय करतं, या सगळ्या गोष्टी या सगळ्यांच्या शेवटी कामी येतात. तोपर्यंत सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे. हे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनचं डॉक्युमेंटेशन करावं लागेल, प्रिपरेशनचा ट्रॅक ठेवावा लागेल, किती वाचून झालंय, कसं वाचून झालंय, काय वाचायचं बाकी आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावं लागेल. राहील लक्षात? म्हणून लक्षात घ्या, अगोदर सर्वसामान्य व्यक्तीसारखा अभ्यास करा. त्याच्यानंतर लॉजिक, ट्रिक, आयडिया, मेथड, स्मरणशक्ती कशी वाढवावी यासारख्या गोष्टीमध्ये पडा. पहिला महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला तुमच्या बेसिक्सवर काम करावं लागेल. बेसिक्सवर काम करावं लागेल म्हणजे काय? सगळा अभ्यास सिन्सिअरली 10वी बोर्डासारखा किंवा 12वी बोर्डासारखा जर प्रामाणिकपणे केलात, तर मी तुम्हाला सांगतो तुमचा रिझल्ट यायला शक्य आहे. मग त्या केसमध्ये नंतर माझ्यासारख्या व्यक्तीने सांगितलेल्या कोणत्याही आयडिया, ट्रिक, लॉजिक याला काही किंमत उरत नाही. तुम्ही कट ऑफ पेक्षा कमीत कमी 25 ते 30 मार्काने ही नसता तुमचे प्रिलिम्स क्लिअर झालेली असेल. तर मी सांगतो या पीडीएफ मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. आम्ही या पद्धतीने या सगळ्या टेस्ट आहेत, या प्रत्येक टेस्ट ज्या 16 ते 17 टेस्ट आहेत असे बॉक्स तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्ही प्रिंट केलं बघा. हे टेस्ट नंबर 1 आहे, किती आहे तुम्हाला दाखवतो. टेस्ट नंबर 5 ते 8 आहे, टेस्ट नंबर 9 ते 12 आहे आणि टेस्ट नंबर 13 ते 16 आहे. सो टोटल आम्ही काय केलेलं आहे, 16 टेस्ट साठी टोटल 16 बॉक्सेस दिलेले आहेत. 16 बॉक्सेस. आता इथं तुम्हाला काय करायचंय, जी कोणती टेस्ट तुम्ही खूप अभ्यास करून सिन्सिअरली मनपूर्वक सोडवाल, मग ती टेस्ट सोडविल्यानंतर तुम्हाला त्या टेस्टचं अनालिसिस करायचं आहे. मग खूपदा मुलं म्हणतात, सर अनालिसिस करायचं म्हणजे त्या ठिकाणी कोणते प्रश्न बरोबर आले, किती बरोबर आले, किती चुकले, माझा किती स्कोर येतोय, कोणत्या विषयात चुकले, हे किती किचकट आहे. माझं काय म्हणणं आहे, की त्यामागे नका जाऊ. महत्वाचं काय, की सगळ्यात पहिलं हे ट्रॅक करा, की तुम्ही जे सगळे प्रश्न आहेत बघा, मी याचा तुम्हाला डेमो देतो, लक्ष देऊन पहा. टेस्ट नंबर 15चा डेमो देतो मी तुम्हाला. इथं तुम्हाला दिसल. तेव्हा टेस्ट नंबर 15चा विचार करूया. बरोबर आहे. आता काय आहे, समजा इमॅजिन करा तुमच्या जीएसच्या पेपरमध्ये एकूण प्रश्न होते 100. किती प्रश्न होते? 100. पण नॉर्मली काय असते, की सगळेच्या सगळे प्रश्न आपण सोडवत नाही. करेक्ट आहे. आपण इमॅजिन करूया, हे टोटल क्वेश्चन्स आहेत. यापैकी तुम्ही प्रश्न किती अटेम्प्ट केले? तुम्ही 90 क्वेश्चन अटेम्प्ट केले. बरोबर. किती प्रश्न अटेम्प्ट केले? 90 प्रश्न अटेम्प्ट केले. आता मी परत काही दिवसांनी आणखीन एक व्हिडिओ घेणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, की प्रश्न सोडविताना तुमची मानसिकता काय असते. तर नॉर्मली मी खूप सगळ्या आयडियाज, ट्रिक, लॉजिक सांगत बसत नाही, कारण माझा त्यावर विश्वास नाहीये. माझं म्हणणं आहे, की सिन्सिअरिटी, हार्डवर्क आणि ऑनेस्टीने रिझल्ट नक्की येतो. सो माझं म्हणणं आहे, की जेव्हा तुम्ही कोणताही एखादा एमसीक्यू सोडवता, तर त्याबद्दल सेपरेट मोठा व्हिडिओ घेईल, एक्झाम्पल सहित घेईल. पण आता मला तुम्हाला सांगायचं, की कोणताही प्रश्न सोडवताना प्रश्न तुम्ही 4 पद्धतीने सोडवू शकता. पहिला आहे फॅक्च्युअल प्रश्न. फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे काय, की ज्या प्रश्नामध्ये व्यक्तीचं नाव, ठिकाण, डेट विचारली आहे, आकडेवारी, थोडक्यात काय फॅक्च्युअल डेटा विचारलेला आहे. डेटा डेटा आधारित विचार केलेला प्रश्न. दुसरा आहे इंट्युशन किंवा गेस, आतला आवाज. मी थोडक्यात तिथं सांगतो, की इंट्युशन, गेस किंवा आतला आवाज म्हणजे नेमकं काय. तर टेक्निकली बघा, खूपदा काय होतं, की तुम्ही एखादा प्रश्न वाचला, लक्ष देऊ नये का, तुम्ही एखादा प्रश्न वाचला आणि त्या खालचे पर्याय वाचले, की लगेचच्या लगेच तुम्हाला वाटतं ऑप्शन बी आहे. पहिलं मन म्हणतं. पण जेव्हा तुम्ही त्या प्रश्नाला थोडा जास्त वेळ वाचता, मग तुम्ही बी टिक न करता डी टिक करता किंवा सी टिक करता आणि घरी जाता. आणि मग तुमचं मन म्हणते, की अरे मला माहित होतं, की या प्रश्नाचं उत्तर बी आहे, पण मी ओव्हर थिंकिंग करून सी टिक केलं. सो जेव्हा तुम्ही या पद्धतीने या प्रश्नामध्ये चुकता, याला म्हणायचं इंट्युशन किंवा गेस. माझं म्हणणं, याला आणखीन एक शब्द मी वापरतो, याला म्हणायचं आतला आवाज. तुमचा आतला आवाज किंवा आतला पहिला आवाज. तुमचा पहिला आवाज काय म्हणतो, की हा प्रश्न कसा सोडवावा. आतला पहिला आवाज. पहिलं फॅक्च्युअल पद्धतीने प्रश्न सोडविणं, दुसरं आतल्या आवाजाने प्रश्न, तिसरं लॉजिक. खूप सगळे लॉजिक असतात. आपण जेव्हा आयोगाच्या खूप सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवतो आणि कोचिंग क्लासच्या खूप सगळ्या टेस्ट सिरीज सोडवतो, त्यावेळेस आपले लॉजिक ऑटोमॅटिकली डेव्हलप होऊन जातात. मग आयोग खूपदा सीच उत्तर देतो
किंवा खूपदा लॉजिक असं असतं की प्रश्न खूप जास्त अवघड असेल आणि ऑप्शन पण खूप जास्त अवघड असतील तर नॉर्मली ऑल ऑफ द अबव उत्तर असतं. किंवा जेव्हा एखादा खूप अवघड प्रश्न त्या प्रश्नामध्ये आयोग शक्यतो वर्ष चुकवत नाही, पण तुम्हाला सांगणार हे लॉजिक आणि एलिमिनेशन बिल्ड व्हायला तुम्हाला 3 ते 4 अटेम्प्ट लागतील. बरोबर, हे लॉजिक. आणि पुढचं नॉलेज. नॉलेज म्हणजे तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर सगळ्या सांगोपांग पद्धतीने तुमचं जे नॉलेज याला तुम्ही अप्लाय करून जेव्हा प्रश्न सोडवता त्याला म्हणायचं नॉलेज. तर जनरली आपण काय करतो, जनरली आपण या 4 पद्धतीने प्रश्न सोडवतो. कोणते 4 पद्धती आहेत? तर पहिला आहे फॅक्च्युअल, बरोबर आहे. दुसरा आहे इंट्युशन, तिसरे लॉजिक, चौथं एलिमिनेशन. तुम्हाला बॉक्समध्ये काय करायचं ते मी सांगतो. मी तुम्हाला शिकवत नाहीये. टाइप्स ऑफ मेथड क्वेश्चन सॉल्व्हिंग याबद्दल मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. आता समजा इमॅजिन करा एकूण प्रश्न आहेत 100. यापैकी तुम्ही अटेम्प्ट केलेत किती? फक्त 90 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत. फक्त 90 क्वेश्चन. आता काय करायचंय? हे 90 क्वेश्चन अटेम्प्ट जर केले असतील तर तुम्हाला हे स्वतःला अनालिसिस करायचे की माझं तो प्रश्न सोडवताना नॉलेज होतं का फॅक्ट होती का लॉजिक होतं का गेस होता. समजा आपण इमॅजिन करूया तुम्ही 90 प्रश्नांपैकी तुमचा अभ्यास खूप चांगला झालाय, सो तुम्ही 45 क्वेश्चन लॉजिक नॉलेजच्या आधारावरती सोडवले. लॉजिकच्या आधारावर तुम्ही फक्त 5 सोडवले, बरोबर आहे. त्यानंतर इंट्युशन किंवा गेसच्या आधारावरती तुम्ही, कारण अभ्यास तेवढा नाहीये, सो तुम्ही 30 ते 32 प्रश्न काय केले, इंट्युशन किंवा गेसच्या आधारावरती सोडवले. किती झाले? 45 आणि 5 50 आणि 30 82 आणि समजा उरले किती? 8 प्रश्न तुम्ही काय केले? फॅक्च्युअल आधारावर सोडवले. आता बघा जेव्हा तुम्ही हा चार्ट भराल त्यावेळेस तुमच्या काय लक्षात येईल? तुमच्या लक्षात येईल की फॅक्च्युअल प्रश्नांची संख्या खूप कमी विचारली. कारण 90च प्रश्न तुम्ही सोडवलेत. बरोबर आहे. 90 पैकी 8 फॅक्चर्स मध्ये तुम्हाला पहिलं हे कळलं की अरे मला अभ्यास करताना सध्या मी जी विनाकारांची आकडेवारी करत बसलेलो आहे, ही आकडेवारी करायची गरजच नाहीये. कारण आकडेवारीच्या आधारावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या रिलेटिव्हली फारच कमी आहे. आणि मी पंचवार्षिक योजना करत बसलोय, स्कीम करत बसलोय, नावं करत बसलोय, म्हणजे यू आर डुइंग, म्हणजे माझं खूपदा असं प्रामाणिक मत आहे की व्यक्ती साधारणतः प्रिलिम्स परीक्षा का फेल होतो, तर त्यामागचं सगळ्यात मुख्य कारण आहे ओव्हर स्टडिंग, ओव्हर रिडिंग, ओव्हर अनालिसिस आणि सगळ्यात महत्वाचं आहे ओव्हर गायडन्स. अख्ख्या गावाच्या मागे फिरून फिरून पुन्हा 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 गायडन्स घेत जाणं, हे माझं म्हणणं आहे की वन ऑफ द मेन रिझन आहे की आपण प्रिलिम्स का फेल होतो. स्टिक टू युअर प्लान. तुम्ही स्वतः प्लान करायला शिकवा. प्रत्येकच वेळेस महेश शिंदेचा प्लान करेक्ट असेल, त्याने सांगितलेलं खरं असेल किंवा महेश शिंदेलाच सगळं येतं असं बिलकुल नाहीये. तुम्हाला स्वतःला स्वतःचा मार्ग आखावा लागणार आहे, ठरवावं लागणार आहे. यू हॅव टू बी डिसायझिव्ह की मला काय हवंय, कसं वाचायचंय. मी तुम्हाला सांगतो तुम्ही देशात पहिले याल. आपल्या मराठी मुलांची अडचण हीच आहे की एवढी मेंटोरिंग हवी आहे आणि मेंटॉर लोकांचा एवढा पेव फुटलाय की तुम्ही घाबरून गेला किंवा घे मेंटोरिंग घे, 500 रुपये भर, 1000 रुपये भर, 2000 भर, टेलिग्राम. यू आर वेस्टिंग युअर करिअर. या पद्धतीने पास जरी झालात ना तरी भविष्यामध्ये तुमच्याकडे डिसिजन मेकिंग शून्य असेल. चला तुम्हाला यावरनं क्लिअर होईल की तुम्ही कशा जास्त करेक्ट आहे. आता फॅक्च्युअल, इंट्युशन, गेस, लॉजिक या पद्धतीने प्रश्न सोडवले. आता तुम्ही चेक केलं की समजा मी 8 प्रश्न फॅक्च्युअली सोडवलेत आणि 8 पैकी 7 माझे करेक्ट आहेत आणि 1 माझं चुकलंय. म्हणजे तुम्हाला काय कळलं की जेवढे फॅक्च्युअल मी सोडवतो ते माझे करेक्ट येतात. म्हणजे फॅक्च्युअल जेवढे येतात तेवढेच मी सोडवतो. विनाकारण मला रिस्क घ्यायची नाहीये. 32 तुम्ही इंट्युशन, गेस किंवा फर्स्ट व्हॉइसवर सोडवलं आणि यापैकी समजा तुमचे 25 करेक्ट आले आणि तुमचे 7 चुकले. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल आयोगात हे लक्षात ठेवायचे की जो माझा पहिला गेस असेल, जो माझा पहिला अंदाज असेल त्यावर विश्वास ठेवायचा. मला बेनिफिट मिळतो कारण 25 करेक्ट आहेत, 7 चुकले, निगेटिव्हचे 2 जरी गेले तरी मला नेट बेनिफिट किती प्रश्न 23 मार्कांचा होतो. पण मी लॉजिकवर कमी प्रश्न सोडवले आणि 5 पैकी माझा एकच करेक्ट आला, म्हणजे 4 चुकले. म्हणजे मी लॉजिक लावण्यात काही अर्थ नाही, कारण आयोग काय करतं प्रत्येक वेळी स्वतःचं लॉजिक चेंज करतं, गोष्टी बदलवतं, कसंही कोणत्याही पद्धतीने काहीही करतं. चला लॉजिक नको लावायला. आपण म्हणजे आयोगानं काय विचार केला असेल हे आयोगाला विचार करू द्या. आयोग काय विचार करतो हा विचार तुम्ही नका करू. आणि नॉलेज बेस समजा या ठिकाणी काय असतं ना 50-50% चान्स असतो. समजा कन्सिडर करूया की तुमचे या पर्टिक्युलर ठिकाणी 23 करेक्ट आले आणि तुमचे 22 चुकले. 16 टेस्ट आहेत. तुम्हाला यावर काम करायचंय. लक्षात घ्या फक्त पुस्तकं वाचली, टेस्ट सिरीज सोडवले, व्हिडिओ बघितले, माइंड मॅप वाचले म्हणून तुम्ही पास होणार नाहीयेत. तुम्हाला पास होण्यासाठी जे बाजूचं आपण कहतो सेकंडरी वर्क आहे ते जर केलं तर तुमचा रिझल्ट येईल, ऑर एल्स यू विल नॉट गेट एनी काइंड ऑफ द रिझल्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट. सो हे तुम्ही सोडवलं. आता तुम्हाला काय कळलं? तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळली,
तुम्हाला तुमची वीकनेस कळली, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळली, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळली. करेक्ट आहे. साधी गोष्ट आहे. किती करेक्ट आले? 23, 24, 25, 49, 56. सो तुमचे 56 करेक्ट आले. किती चुकले? 22 आणि 4 26. 26 आणि 27 आणि 7 34 चुकले. 34 म्हणलं तर 8 चौक 32, 8 गेले. 56 - 8 तुमचे गेले. एक पर्टिक्युलर रिझल्ट तुमचा येईल. लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा अभ्यास ट्रॅक करावा लागणार आहे. ही पीडीएफ डाउनलोड करा. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना एकाच क्लासच्या टेस्ट सोडवा असं बिलकुल कंपल्शन नाही. ज्याची कोणाची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळते ते प्रत्येक टेस्ट सिरीज घ्या. चांगला पेपर घ्या. तो त्या ठिकाणी ठेवा की हा मी अभ्यास करून सोडला. आता मी हे लॉजिक लावायला सुरू करतो. 16 टेस्ट आहेत. या क्षणी मी विचार केला की एका महिन्याचे 4 म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 4 महिन्याच्या 4 इच या क्षणी 16 टेस्टसाठी तुम्हाला हे शेड्यूल दिलेलं आहे. ही झाली तुमच्या सेल्फ अनालिसिस शीटचा पहिला वाला पार्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, आता काय करायचंय तुम्हाला त्या शीटमध्ये आणखी नंबर ऑफ अटेम्प्टचा एक चार्ट दिलाय. काय दिलेलं? नंबर ऑफ अटेम्प्टचा चार्ट. म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये समजा तुमचा अटेम्प्ट किती होता? 50 होता. दुसऱ्यात किती झाला? 70 झाला. तिसऱ्यात किती झाला? 90 झाला. चौथ्यात किती झाला? तुम्ही परत 50 वर आला. हा मेंटेन करायचा. तुम्हाला कळायला हवं की बघा आपण या ठिकाणावर असं गेलोय, अचानक इथं आलोय. म्हणजे चौथ्या टेस्टमध्ये असं काय घडलं की माझा अटेम्प्ट 50 वर आला? तर चौथी टेस्ट कशावरती? एन्शियंट मिडल इंडियावर. हा ठीक आहे. एन्शियंट इंडिया माझं वाचून झालेलं नाहीये किंवा मी त्या ऑप्शनला टाकणार आहे किंवा मला ते अवघड जातं. सो या ठिकाणी मला काम कशावर करायचं? एन्शियंट आणि मिडल इंडियावर करायचं. तुम्ही हे होलिस्टिकली स्वतःला प्लॅनच करत नाही. पण लक्षात घ्या, तुम्हाला हे ट्रॅक करावं लागेल. बघा, तुम्हाला कंटिन्यू स्वतःला टेस्ट नाही करायचंय. तुम्हाला कंटिन्यू स्वतःला इव्हॅल्युएट करायचंय. स्वतःला थकवायचं नाही, पण स्वतःला इव्हॅल्युएट करायचं आहे की माझं नेमकं काय चुकतंय, कसं चुकतंय आणि मी काय करायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या कोणत्या वीकनेसेस आहेत यावर मला काम करता यायला हवं. सो हा सुद्धा चार्ट त्या पीडीएफ मध्ये आहे. हा नक्की भरत राहा. लक्षात घ्या, फक्त अभ्यास करून तुम्ही पास होणार नाहीत. हा आहे नंबर ऑफ अटेम्प्टचा चार्ट. पुढचा स्कोरचा चार्ट. सेम चेक करायचं. टेस्ट 1 मध्ये किती होता, 2 मध्ये किती होता, 3 मध्ये किती होता. आणि हे स्कोरचे चार्ट तुम्ही चेक करत गेलात ना, ज्या ठिकाणी तुमचा स्कोर कमी येतोय चेक करा का कमी आलाय, कोणत्या विषयात कमी आलाय, कोणत्या टॉपिक मध्ये कमी आलाय. हा स्कोरचा चार्ट झाला. सिली मिस्टेकचा चार्ट. सिली मिस्टेकचा चार्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट. इथं परत सेम पहिल्या टेस्टला समजा कसं असं सुरुवातीला आपण खूप रॅन्डमली असतो. पहिल्या टेस्टमध्ये 14 सिली मिस्टेक होत्या, दुसऱ्यामध्ये 16 झाल्या, तिसऱ्यामध्ये परत आणखीन काहीतरी 18 झाल्या, परत कमी होत चालल्या. सो तुम्हाला काय करायचंय, टुवर्ड्स तुमच्या ज्या टेस्ट आहेत ना, हा तुमचा सिली मिस्टेकचा जो ग्राफ आहे ना, वरून हळूहळू खाली 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 नेऊन तुम्हाला स्वतःला ठेवायचंय की ज्यावेळेस मी ऍक्च्युअल एक्झाम द्यायला येईल ना, त्यावेळेस माझ्या किती सिली मिस्टेक व्हाव्या? हार्डली 3 ते 4 सिली मिस्टेक व्हाव्या. 3 ते 4 सिली मिस्टेक प्रत्येकाच्या होतात. आपण प्रेशरमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कधी कधी आपलं जजमेंट चेंज होतं, जजमेंट चुकतं. सो सिली मिस्टेक होतात, त्याला आपण काही करू शकत नाही. सो सिली मिस्टेकचा चार्ट, हा चार्ट सगळ्यात महत्वाचा. साधं लॉजिक लावा. समजा तुमच्या 6 सिली मिस्टेक झाल्या, निगेटिव्हचे 2, 6 आणि 2 8, 8 दोन्ही 16. तुम्ही 16 मार्कांनी प्रिलिम्स फेल होता. तुम्ही किती मार्कांनी प्रिलिम्स फेल होता? 16 मार्कांनी प्रिलिम्स फेल होता. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. राहील लक्षात. सो हे महत्वाचं, सिली मिस्टेकचा चार्ट. तुम्हाला स्वतःला ट्रॅक करायचं तुमच्या सिली मिस्टेक्स किती होतात, कुठे होतात, कशा होतात आणि का होतात, हे तुम्ही ट्रॅक करणं आता या मोमेंटला अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही याला ट्रॅक नाही केलं तर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला ट्रॅक करता येणार नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट, सगळी लोक एका मार्काने राहिलं, 2 मार्काने राहिलं, 3 मार्क, सगळ्यात मेन कारण काय आहे? द वन अँड ओनली रिझन तुमच्या सिली मिस्टेक असणं. जेव्हा तुम्ही सिली मिस्टेक कमी कराल, ऑटोमॅटिकली तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी वाढायला सुरू होईल. सिली मिस्टेकचा चार्ट. आता हे सीसॅटचा आहे. थोडक्यात नंबर ऑफ अटेम्प्ट किती केले सीसॅट मध्ये, त्यानंतर स्कोरचा चार्ट आहे, त्यानंतर ह्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही काय केलेलं आहे यामध्ये, सगळे जे विषय आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री, सायन्स, या सगळ्यांचं आम्ही काय केलंय, हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक आणि लो स्कोरिंग टॉपिक जे अनालिसिस तुम्हाला करायचंय हे आम्ही ऑलरेडी त्या पीडीएफ मध्ये करून दिलंय. म्हणजे तुमच्या प्रिपरेशनच्या सुरुवातीचा 90% लोड आम्ही काढून टाकलाय. प्रत्येक विषयाच्या हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग टॉपिकचा मी डिव्हिजन क्लासिफिकेशन त्या पीडीएफ मध्ये करून दिलेला आहे, जी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या ऍप वरती गेल्यानंतर एमपीएससी प्री सेल्फ स्टडी डायरी या नावाने मिळून जाणार आहे. मग या पर्टिक्युलर ठिकाणी इथं आम्ही काय केलंय, क्वालिटीच्या हाय स्कोरिंग टॉपिक कोणते याच्यामध्ये एमपीएससी प्री मध्ये, संवैधानिक असंवैधानिक संस्था, संसद राज्य विधिमंडळ, संविधान निर्मिती आणि घटनेतील दुरुस्ती,
पंचायत राज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, फंडामेंटल राईट्स, घटनेची वैशिष्ट्य, राष्ट्रपती, केंद्र आणि त्यांचं राज्यक्षेत्र. हे उतरत्या क्रमाने, म्हणजे बघा आम्ही तुम्हाला काय लेवलला सोपं करून दिलेलं आहे, तर हाय स्कोरिंग टॉपिक मध्ये सुद्धा सगळ्यात हाय स्कोरिंग कोणते, सेकंड हाय स्कोरिंग कोणते, असं आम्ही तुम्हाला क्लासिफिकेशन करून दिले. मग आता तुम्हाला हे ट्रॅक करायचंय. समजा आपण इमॅजिन करूया, इथं या ठिकाणी काय आहे, तुम्ही समजा फंडामेंटल राईटचा विचार करा. फंडामेंटल राईटचं तुम्ही लेक्चर अटेंड केलं होतं का? समजा तुम्ही हे केलं असेल तर काय करायचं, याला पेन्सिलनं एक रेष अशी मारायची. तुम्ही याचा व्हिडिओ पाहितला आहे का? जर तुम्ही ऑनलाईन बॅचला असाल किंवा कुठेही असाल, कोणत्याही कोचिंग क्लास असाल, तुम्हाला रेकॉर्डेड बॅच देऊन त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहितला आहे का? एक वेळा पाहितला असेल, एक वेळा असा टिक करायचं. त्याचे PYQ, त्या पर्टिक्युलर टॉपिकचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन तुम्ही किती वेळा वाचलेत? एक वेळा वाचले, 2 वेळा वाचले, 3 वेळा वाचले. तुम्ही रॅन्डमली म्हणता सर मला PYQ पाठ आहेत. राजा तुला PYQ पाठ आहे, तर रिझल्ट काही येत नाही. तुम्ही स्वतःला फसवताय. कारण तुमच्याकडे स्वतःकडे तुमचं डॉक्युमेंटेशनच नाहीये की तुमचं काय घडलंय. त्यानंतर तुम्ही याच्यावर डेली टेस्ट सोडवली का? एक सोडवली. तुम्ही याच्यावर ब्रेन टीजर सोडवले का? ज्ञानदीपचे ब्रेन टीजर आहेत, तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ब्रेन टीजर सोडवले का? तुम्ही याचा माइंड मॅप वाचला आहे का? ज्ञानदीपचे माइंड मॅप आहे जे खूप चांगले आहेत, लास्ट मोमेंटला रिव्हिजनसाठी अत्यंत चांगले माइंड मॅप सोडवले का? तुम्ही याचं रिव्हिजन एकदा केलंय, दोनदा केलंय, तीनदा केलंय, चारदा केलंय, 5 वेळा केलंय. राईट इट विथ पेन्सिल की सर मी हा टॉपिकचं 5दा रिव्हिजन केलंय, मला आवडतो. मग या टॉपिकवरचं कोणत्याही कोचिंग क्लासचा टेस्ट सिरीज सोडवलाय का? म्हणजे तुम्ही पेपर क्वालिटीचा सोडवला असेल, पण त्या क्वालिटीच्या टॉपिकमध्ये फंडामेंटल राईटचे प्रश्न होते का? हा सर मी 2 टेस्ट सोडवले, 1 आणि 2. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा सगळ्यात मेन वाला पार्ट आहे. हा पर्टिक्युलर टॉपिक तुम्हाला कसा वाटतो? तुमचं जजमेंट काय? हा तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, मीडियम वाटतो की इझी वाटतो? हा टॉपिक तुम्हाला कसा वाटतो? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या टॉपिकला तुमची रेटिंग काय असेल? सर माझ्या टॉपिकला फक्त 2च रेटिंग आहे. 2 पेन्सिलने टाकायचं. सुरुवातीला 2च रेटिंग असणार. आपलं टार्गेट काय आहे? या टॉपिकची रेटिंग वाढवून आपल्याला काय करायचंय? आपल्या टॉपिकला 4 स्टारला घेऊन जायचंय. 5 स्टारचा अर्थ असा होतो की ज्या केसमध्ये तुमचं एकही उत्तर चुकूच शकत नाही टॉपिकवरचं. बघा तुम्ही स्वतःला अनालाइज करताय, कोणत्याही महेश शिंदे, फियेश शिंदेची गरज नाहीये. लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा ही मेंढरांसारखी पळणारी नसते. स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही येताय, 5-5 वर्ष थांबताय. आपल्या स्पर्धा परीक्षेला सगळी लोक, पत्रकारांपासून, अधिकाऱ्यांपासून, राजकारण, सगळ्या लोकांनी बदनाम करून ठेवलंय की तुम्ही 5-5 वर्ष काय करता. आपल्याला 5-5 वर्ष का लागतात? त्याचं मुख्य कारण आहे की आपण डिसिसिव्हच होत नाही. उठायचं महेश शिंदेकडे जायचं, सर मेंटोरिंग करून घ्या. हा तुम्हाला बोर झालं, कंटाळा, गप्पा मारायला या ना, काय हरकत नाही, आपण गप्पा मारू. पण मला सांगा, जर मी या लेवलला तुम्हाला सगळं ऑनलाईनला सांगतो, तुम्हाला महेश शिंदेची गरज का पडावी? इट इज अवेलेबल. तुम्हाला स्वतःला ठरवावं लागेल, मला काय हवंय, कसं हवंय. तुम्हाला स्वतःचा सेल्फ स्टडीचा प्लॅन करावा लागेल, एकलव्यासारखं. जर या ठिकाणी हे डिस्कस करायला कोणी नाही भेटलं, ज्ञानदीप अकॅडमी 7th फ्लोअरला या. तुम्हाला कुणी ना कुणी फॅकल्टी भेटेल, नक्की तुम्हाला मदत कर. तुम्ही क्लासचे असो किंवा नसो, हा फक्त तुम्ही भेटायला आल्यानंतर खूपदा भेटायला लोक म्हणतात, सर मला अभ्यास करायचा, मला कळत नाही काय करू. अभ्यास कर. सर मला टेन्शन आलंय, कशाचं आलंय? सर मला माहित नाही. या गोष्टींसाठी आमच्याकडे उत्तरं खरंच नाहीयेत. तुम्ही आलाय, मग तुम्हाला काहीतरी खुश करायचं, मग तुम्ही म्हणायचं की हा महेश सरांना भेटल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, छान स्माइल देतात, भारी वाटतं. अरे काय करणार आहे घेऊन ये? महेश शिंदेला भेटून छान वाटल्यानंतर रिझल्ट येणार असेल तर रोज भेटायला या. पण त्यांना रिझल्ट नाही येणार आहे. यानं रिझल्ट येणार आहे. आणि यासाठी महेश शिंदेला भेटायची गरज नाही. मी YouTubeला अवेलेबल आहे. एवढं स्पष्ट सांगतोय. आणि हे मी तुम्हाला सांगतो, ज्ञानदीप अकॅडमीच्या 7व्या फ्लोअरला किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या ब्रांचला जेव्हा आमचे फॅकल्टीज असतात किंवा नाशिकच्या ब्रांचला जेव्हा फॅकल्टी असतात, जर तुमच्याकडे ही PDF असेल, डाउनलोड करा, प्रिंट करा, स्वतःच्या अभ्यासाला ट्रॅक करा, तिथं ऑफिसला येऊन भेटा. सर मी स्वतः सगळ्यांना सांगून ठेवलं की तुमचं लेक्चर संपल्यानंतर जेव्हा तुम्ही ऑफिसला असाल, लोकांना भेटा. काही नाही, तुम्ही सगळं केलं, तुम्हाला माहित असतं, फक्त तुम्हाला थोडंसं गाईडन्स द्यायचं. तुम्हाला लक्षात आलं ना, मगाशी तुम्हाला सिली मिस्टेकचा चार्ट सांगितला, तो वाढत चाललाय. मग तुम्हाला कळलं की हा या विषयात कमी मार्क येत आहेत, या विषयात सिली मिस्टेक वाढतायत, याचा अटेम्प्ट कमी होतोय, वर्क ऑन इट. असं आम्ही काय केलं, पॉलिटीच्या हाय स्कोरिंग टॉपिक आहेत. मग इथं तुम्हाला मेंटरिंग करताना तुम्हाला रिमार्क, या ठिकाणी जर समजा तुम्ही कोणत्याही कोचिंग क्लासला नसाल, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या खूप दुर्गम भागामध्ये असाल, किंवा असं होतं की कोणी फॅकल्टी तुम्हाला भेटत नाही, किंवा जो भेटतो तो नॉनसेन्स आहे, तर त्या स्वतःचे मेंटरिंग स्वतः बनवा, स्वतःचे रिमार्क स्वतःला द्या. प्रत्येक पेज नंतर मेंटरिंग रिमार्क दिलं की माझं एवढं वाचून झालं, एवढं टाकेल. हे लिहिताना आणखीन एक काय काळजी घ्या ना, हे लिहिताना जेल पेन वापरा. कारण माझा असा अनुभव आहे की पुण्यामध्ये नाही, पण पुण्याच्या बाहेर झेरॉक्ससाठी जे पेजेस वापरले जातात, यांची क्वालिटी थोडीशी सबस्टँडर्ड असते.
तुम्ही बॉल पेननं जर लिहिलं तर ते पेज लवकर खराब होतं आणि तुम्ही लिहिलेलं सगळी मेंटरशिप डायरी खराब होऊन जाते. म्हणून जेल पेनचा वापर करा. अक्षर चांगलं नाही आलं तरी चालतंय. आपला उद्देश काय आहे? आपल्याला स्वतःच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करता यायला हवं, ट्रॅक करता यायला हवं. बघा इथं काही शब्द सांगतो. आपल्या स्टडीचं तुम्हाला याचा पर्पज काय? तुमच्या स्टडीचं डॉक्युमेंटेशन करणं, बरोबर आहे. त्याला ट्रॅक करणं, त्याचा फीडबॅक घेणं, बरोबर आहे. त्यामध्ये रिव्हिजन करणं, त्याला अपडेट करणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सरते शेवटी तुम्ही टॉपर बनणं. पण टॉपर बनायला 50 वर्ष नाही लावायचे. तुम्ही टॉपर कसं बनणं? कमीत कमी वेळेत टॉपर बनणं, कमीत कमी वेळेत. आणि यासाठी तुम्ही जोपर्यंत हे याच्यावर काम करत नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. लक्षात घ्या, खूप महत्वाचं सांगतोय. या डायरीमध्ये सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. हे मीडियम स्कोरिंग टॉपिक झाले, त्यानंतर हे लो स्कोरिंग सगळ्या विषय तुम्हाला या ठिकाणी दिलेत. परत एकदा सांगतो, ही डायरी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल. ज्ञानदीप अकॅडमीचं जे प्ले स्टोअरला आहे, ज्ञानदीप अकॅडमी नावानं ऍप आहे, या ठिकाणावर डाउनलोड करायचं. सोबतच तुम्हाला जर इथं किंवा तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीवर नाहीयेत तर सेम ऍप मी ज्ञानदीप ऑल इन वन वर सुद्धा अवेलेबल करून देतो. या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल. दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणच्या ऍपवरून डाउनलोड करा. आणखीन काही अडचण असेल तर मी नंबर त्यावर कॉल करा, 90 11 66 10 20. आणि हे झाल्यानंतर जर तुम्हाला वाटतं की नाही सर मला माझा अभ्यास ट्रॅक करायचा आहे, तुम्ही सदाशिव पेठेतल्या अलका टॉकीज चौकामध्ये या, नाशिकला या विद्या विकास सर्कलला, किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये निराला बाजारच्या आपल्या ब्रँचला व्हिजिट करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. परत तुम्हाला सांगतोय, आपल्याला जी लोक हिनवतात की खूप जास्त वेळ लागतो, हे हिनवणं तुम्ही त्यांच्या विरुद्ध लिहून किंवा खूप मी संकटातून कष्टातून आलोय खूप असंच हे लिहून नाही होणार आहे. तुम्हाला डिसिजिव्ह व्हावं लागणार आहे. तुमचा एंट्री केल्यापासून ते पास होण्यापर्यंत स्पॅन आहे, हा स्पॅन कमी करावा लागणार आहे. आणि फक्त तुम्ही करू शकता, ना महेश शिंदे करू शकतो, ना रेफरन्स मटेरियल करू शकतो, ना पत्रकारांनी किंवा बाकीच्या लोकांनी लिहिणं बंद केलं म्हणून होणार आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतः डिसिजिव्ह होत नाही तोपर्यंत आपल्या मागे लोक बोलत राहतील. धन्यवाद. थँक्यू.